नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मठात. त्या मठाच्या बाजूला पूर्ण गावासारखं वातावरण आहे. इथं मंदिरं वगैरे, झाड, प्राणी खूप छान आहेत. स्वामींनी विहीरचा चमत्कारसुद्धा केला आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आजूबाजूला सगळं हिरवळ आहे. पूर्ण शांतता आणि चिमणी वगैरे प्राण्यांचा आवाज, पूर्ण शांत वातावरण इथं. विहीर मठाच्या बाजूला आहे. या विहिरीमध्ये पहिले पाणी नव्हतं, पण जेव्हा इथे स्वामींनी 22 दिवस राहिले तेव्हा स्वामींनी चमत्कार केला आणि या विहीरमध्ये पाणी आणलं. स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर इथं स्वामींचा मठ आहे. आजूबाजूचं लोकेशन फुल भारी आहे. या मठामध्ये स्वामी समर्थ महाराज 21 ते 22 दिवस राहिले होते आणि इथे स्वामी समर्थ महाराजांचे स्वतःचे चरण पादुका सुद्धा आहेत. मेन मूर्ती आहे अक्कलकोट स्वरूप स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती या मंदिरातील मेन मूर्ती आहे. या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे चरण पादुका ठेवलेल्या आहेत. इथे खाली मेडिटेशनसाठी रूम आहे आणि इथं सगळे लोक जप करत बसतात आणि मेडिटेशन करतात. महाप्रसाद भेटतो गुरुवारी, शनिवारी, रविवारी आणि पौर्णिमेला दुपारी 12:30 वाजता. अन्नपूर्णे मातेचं दर्शन घेऊन इथे सगळे महाप्रसादाला खातात. बघू शकता इथं महाप्रसाद आहे. खूप भारी वातावरण वाटतं इथं. हे मठ पळसदरीमध्ये आहे, कर्जतजवळ. कर्जत स्टेशनपासून स्पेशल ऑटो केली तर 150 रुपये पर पर्सन घेता. तुम्हाला कर्जतला वेस्ट साईडला उतरायला लागेल. हे होतं आपल्या स्वामींचं निसर्गामधील मठ.